नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. लोक तुफान न्यूज प्रश्नांना वाचा फोडणारे, सत्य परिस्थिती आपल्या समोर मांडणारे, आपले हक्काचे व्यासपीठ. आजच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्याच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. मनपाला वारंवार बातम्यानंतरही जाग नाही. जालन्यात मामा चौक ते जुना मोंढा रस्ता पाण्याखाली, नागरिक संतप्त. पावसाच्या पाण्यात खड्डे गायब, अपघाताचा धोका वाढला. संबंधित नगरसेवक आणि मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप. जालना शहरातील मामा चौक ते जुना मोंढा हा अत्यंत वर्दळीचा आणि महत्वाचा मार्ग सध्या पावसाच्या पाण्याने जलमय झाला असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालक, पादचारी आणि व्यावसायिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित नगरसेवक आणि महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्त्यातील मोठे खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दुचाकी स्वारासह चारचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. तसेच प्रसार माध्यमांनी सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून मनपाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र मनपा प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनापलीकडे कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेबाबत प्रशासन किती गंभीर आहे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत असून कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. प्रशासन जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवालही आता जोर धरू लागला आहे. नागरिकांनी तातडीने या मार्गावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.